आलेले आहेत, आकडेवारी काय सांगते? आपण बघतोय यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता वाटते? भाजप 38%, शिवसेना शिंदे गट 22%, शिवसेना ठाकरे गट 17%, काँग्रेस 14%, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 9%. आता जरी विद्यमान बघितलं तर भाजप हाच राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. सध्याच्या घडीला 2014 ला सुद्धा होता. आणि या सगळ्यामध्ये पुढचा प्रश्न सुद्धा आपण घेऊयात. भाजपसाठी आणि शिंदे गटाची आकडेवारी जर आपण बघितली तर कुठेतरी आनंदाची बातमी महाविकास आघाडीसाठी म्हणता येते, महायुतीसाठी म्हणता येते. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही सुद्धा आकडेवारी जर आपण महाविकास आघाडी आणि महायुती बघितली तर दोन्हीकडे समसमान पाहायला मिळते. पुढचा प्रश्न बघूयात. 20 क्रमांकाचा हा आपला प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये ओवैसी, वंचित, मनसे किंवा तिसरी आघाडी प्रभावी ठरेल का, हा प्रश्न आपण विचारलेला होता. त्या संदर्भातली काय आकडेवारी सांगते आपण बघूयात. पुढचा प्रश्न आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्रात ओवैसी, वंचित, मनसे किंवा तिसरी आघाडी प्रभावी ठरेल का? हो असं 60% लोक म्हणतायत, नाही म्हणतायत 30% आणि सांगता येत नाही असं 10% लोकांचं मत आहे. तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मनसेनं एकला चलो रेचा नारा दिल्याचं पाहायला मिळतंय. MIM कुणाशी आघाडी करणार हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यानंतर बघूयात पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न. या संपूर्ण सर्व्हे मधला 21 क्रमांकाचा आपला प्रश्न असणार आहे. कुठल्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास किंग मेकर कोण ठरू शकतं, या पद्धतीचा हा प्रश्न होता. काय आकडेवारी सांगते संदीप? आपण बघतोय कुठल्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास किंग मेकर कोण ठरू शकतं, ही महत्वाची बातमी आपण बघतोय. महत्वाचा हा प्रश्न आहे. अपक्ष 45, छोटे पक्ष 30, सांगता येत नाही 25%. अजून जरांगे पाटील उमेदवार देणार का? विधानसभा निवडणुका लढणार